बोला कुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आपण ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचं वाचन, अध्ययन आणि निरूपण करत आहोत. अध्याय 11वा चालू आहे. अध्याय 11 मधले 17 भाग झालेले आहेत. 26वा श्लोक अर्धा झालेला आहे आणि 433 ओव्या झालेल्या आहेत. आज भाग नंबर 18 मध्ये याच्या पुढचा आपण पाहणार आहोत. त्या अगोदर कालच्या म्हणजे भाग नंबर 17 मध्ये काय झाले आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. अध्याय नंबर 11 म्हणजे विश्वदर्शन योग. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वदर्शन दिलेले आहे. हे विश्वदर्शन सुखद आहे का हो? हे विश्वदर्शन विलोभनीय आहे का? हे दर्शन घेतल्यानंतर अर्जुनास आनंद झाला का? तर असं नाहीये. हे विश्वदर्शन जे आहे ते पाहिल्यानंतर अर्जुनास पश्चाताप झालेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे की हे विश्वदर्शन जो भगवंताने जे रूप घेतलेलं आहे, विश्वदर्शन जे दिलेलं आहे, भगवंताने स्वतःचा आकार मोठा केला, अनेक मुखे असणारं ते विश्वदर्शन, ते मुखे सुद्धा अकराळ विकराळ होती. अतिशय मोठी मुखे होती की ज्यांनी आकाश व्यापून गेलेलं होतं. प्रत्येक मुखाचा रंग वेगळा होता. शरीराला पांढऱ्या रंगाची भुकुटी लावलेली होती. त्या विश्वरूपाचं तेज एवढं भयंकर होतं की ही पृथ्वी जळून जाते की काय असं वाटावं. त्या तेजासमोर सूर्यासारखे स्वयं प्रकाशित जे तारे होते त्याही पेक्षा हे तेज जास्त होतं. कंठामध्ये स्वयंप्रकाशित माळा होत्या. अनेक डोळे होते. अनेक मुखे म्हणलं तर अनेक डोळे होते. डोळे असे दिसायचे की सरोवरामध्ये कमल जसे कमळांच्या रांगा जशा असाव्या तसे डोळ्यांच्या रांगा दिसत होत्या. हे अतिशय अकराळ विकराळ आणि विशाल असते जे विश्वरूप आहे ते पाहून साहजिकच कोणीही घाबरून जाईल. त्याप्रमाणेच अर्जुन सुद्धा घाबरून गेलेला आहे. त्याला भीती वाटायला लागलेली आहे. त्याला असं वाटायला लागलं की माझं शरीर हे मातीपासून बनलेलं आहे, मातीतच जाणार आहे. पण माझं जे चैतन्य आहे ते तरी टिकेल का नाही, एवढी भीती त्याला वाटायला लागलेली आहे. आणि अर्जुन गयावया करत भगवंतास म्हणत आहे की भगवंता मला वाचव, भगवंता यातून मला वाचव, अशी गयावया करत आहे. अर्जुनास एवढा पश्चाताप झालेला आहे की अर्जुन म्हणतो की फार उत्कंठेने मी हे विश्वरूप दाखवा असं आपल्याला म्हटलं त्यावेळेस मला थोडी माहिती होतं की हे एवढं उग्र आणि भयानक असणार आहे. मला पश्चाताप झालेला आहे. मला विश्वरूप बघायचे डोहाळे लागले होते पण ते माझ्याच अंगलट आलेले आहेत असं अर्जुन म्हणत आहे. आता हे विश्वरूप जे होतं या विश्वरूपामध्ये त्या मुखामध्ये दोन्हीकडचं सैन्य, कौरव आणि पांडवांकडचं सैन्य
त्यातले मोठमोठे योद्धे त्या मुखामध्ये चाललेले आहेत. कर्णासारखा योद्धा पण त्याच्यामध्ये गेलेला आहे. कर्ण आणि भीष्म यांनाही त्याची बाधा झालेली आहे. त्या मुखातून जो वायू बाहेर येत होता, त्या म्हणजे ज्वाला होत्या. त्या मुखामध्ये हत्ती, घोडे यांचे तांडेच्या तांडे त्या मुखामध्ये चाललेले आहेत. जसं नद्या समुद्राकडे आपोआप जातात, तसे हे सर्व सैनिकांचे ताफेच्या ताफे ज्यांच्या बंदुकी आणि तोफांसहित असणारे जे पायदळ आहे, म्हणजे त्या पायदळामध्ये हजारो लाखो सैनिक असतात. ते अख्खं सैन्य या विश्वरूपाच्या मुखामध्ये चाललेलं आहे आणि ते नष्ट होत आहे. कसं की अग्नी पेटलेला आहे, त्या अग्नीमध्ये लोण्याचा गोळा कसा नाहीसा होतो, वितळून जातो, तसं हे सैन्य, तशी ही सृष्टी, तसं हे त्रिभुवन हळूहळू हळूहळू त्या विश्वरूपाच्या तोंडामध्ये जाऊन विलीन होत आहे. तर असं हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन घाबरलेला आहे. आता याच्या या या विश्वरूपाच्या तोंडामध्ये, त्या मुखामध्ये सर्वजण चाललेले आहेत. मग यातून अर्जुन वाचतो का? पांडवांचं काय होतं? युद्ध होतं का नाही? युद्ध होतं तर कसं होतं? कौरव सगळेच त्या मुखामध्ये लिप्त होतात का? नष्ट होतात का? पृथ्वी राहते का नाही? या चारी दिशा राहतात का नाही? नेमकं काय होणार आहे या सृष्टीचं, या पृथ्वीचं? याचं उत्तर आपल्याला पुढं ऐकायला मिळणारच आहे. पण या विश्वरूपामध्ये जमलेले सैन्य एकदम मुखात जात आहे आणि जे सैन्य आहे त्यांचे मुखवटे त्या मुकुटांसह मस्तके त्यांच्या दाढेच्या चिमट्यात अडकून त्याचं पीठ पडत आहे आणि त्यांची जी रत्ने आहे, त्यांच्या गळ्यात घातलेली जी रत्नांच्या माळा वगैरे होत्या ते रत्ने दातांच्या फटीत अडकून चमकत आहेत. तसेच त्यांचे पीठ जिभेच्या बुडाला उगीच लागलेले असून काही दाढा रक्तांनी माखलेल्या आहेत. बघा तुम्ही डोळ्यासमोर आणा की किती भयानक परिस्थिती आहे ही. हे मोठं अकराळ विकराळ जे विश्वरूपाचे जे मुख आहे, त्या मुखामध्ये अनेक सैनिक, घोडे, हत्ती, त्यांचे त्यांचे सगळे कळपच्या कळप त्याच्यामध्ये त्या मुखामध्ये चाललेले आहेत आणि त्या दाढांच्या खाली अडकून, दाढांच्या चिमटीमध्ये अडकून, चिरडून त्यांचा मृत्यू होत आहे. आणि किती बळकट शरीर असणारे, देहदंडाने पिळदार असणारे असे जे योद्धे आहेत, त्यांच्या देहाचे सांगाडे आणि जीवित्व नाहीसे करून मुद्दाम राखून ठेवलेले आहेत. असं नाही की सगळं नष्ट केलेलं आहे. त्यांचे देहाचे सांगाडे आणि त्यांचं जीवित्व, त्यातलं चैतन्य हे मुद्दाम राखून ठेवलेलं आहे. आणि त्यांची जी मस्तक आहेत, जो मुख्य भाग, शरीराचा जो मुख्य भाग जे मस्तक आहे, ते मस्तक सुद्धा त्या महाकाल तोंडात सापडले तरी मुद्दाम शेवटी राखून ठेवले आहेत. मस्तक सुद्धा राखून ठेवलेत, सगळे चिरडून टाकलेले नाहीयेत, सगळेच गिळून टाकले नाहीत, मस्तक शिल्लक ठेवलेले आहेत. आणि अर्जुन काय म्हणतो, या जगाचा जन्म आणि मृत्यू या दोहोचा दुसरा मार्गच नाहीये, तर सर्व जग या वदनरूपी डोहात आपोआप येऊन बुडत आहे. जशा नद्या समुद्रात जाऊन मिळतात, तसे ही सर्व सृष्टी या मुखाच्या वाटेला लागलेली आहे. आणि हे फक्त सृष्टीच्या बाबतीत आहे का? देव, ब्रह्मदेवासारखे देव सुद्धा अशी मोठी मोठी मंडळी त्यातल्या उंच तोंडांमध्ये जात आहेत आणि एरवी जी इतर मंडळी आहेत ते अलीकडच्या मुखात जात आहेत आणि जे काही प्राणी मात्र आहेत
ते जागच्या जागी जसेच्या तसे नाहीसे होत आहेत. कसा प्रलय आलाय बघा. त्या विश्वरूपाच्या रूपानं या त्रिभुवनावर कसा प्रलय आलाय बघा. सर्व जग नष्ट होत चाललेलं आहे. या विश्वरूपाच्या मुखाच्या सपाट्यातून निःसंशय कोणीच सुटत नाही. ज्याप्रमाणे महानद्यांचे प्रवाह समुद्राकडे आपोआप वळतात, आपोआप ते पाणी समुद्राकडे जाते, त्याप्रमाणे सर्व जग चोहीकडून या मुखांमध्ये प्रवेश करत आहे. अर्जुन सांगतोय भगवंताला, भगवंता हे सर्व जग तुमच्या मुखात प्रविष्ट होत आहे. अजून काय म्हणतोय बघा भगवंत. अर्जुन म्हणतोय भगवंतास, हे प्रभो, जसे भडकलेल्या अग्नीमध्ये नाश पावणारा पतंग मोठ्या वेगाने शिरत असतात, तसेच हे सर्व लोक तुमच्या मुखामध्ये नाश पावण्याकरिताच मोठ्या योगाने शिरत आहेत. अग्नीमध्ये जसा पतंग येऊन जळून, पतंग म्हणजे दिव्यावर जो जे फडफड करत येतं फुलपाखरू, त्याला पतंग म्हणतात. ते जसं दिव्यावर येऊन किंवा अग्नीमध्ये येऊन स्वतःला जाळून घेतं, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुमच्या या अग्नी वर्षाव करणाऱ्या मुखामध्ये आपोआप प्रवेश करीत आहेत आणि नष्ट होत आहेत. अजून काय म्हणतो अर्जुन, हे विष्णू, सर्व बाजूने पेटलेल्या मुखाने सर्व लोकांना गट्ट करून तुम्ही वारंवार जिभल्या चाटीत आहात. सर्व लोकांना खात आहेत. सर्व लोक मुखामध्ये प्रविष्ट करत आहेत आणि भगवंत जिभल्या चाटत आहे. आणि अर्जुन आता थोडासा फ्रस्ट्रेट झालेला आहे. काय म्हणतो बघा, हे सर्वांचं भक्षण करून तुमची भूक कशी भागत नाहीये? तुमचा जठराग्नी एवढा कसा प्रदीप्त झालेला आहे? जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा आणि खा खा करत सुटावा, तसं तुम्ही खा खा करत आहात. किंवा एखादा भिकारी, त्याला कधी काय मिळालेलं नसतं, त्याला काय मिळालं की तो कसं जिभल्या चाटीत खात असतो, तसं तुम्ही जिभल्या चाटीत आहात. भगवंत, हे झालं तरी काय तुम्हाला? सर्व सर्व सृष्टीचा तुम्ही घास घेत आहात. समुद्राचा एक घोट करावा की पर्वताचा एक घास करावा, का हा सर्व ब्रह्मलोक दाढेखाली चिरडावा, की सर्व दिशा गिळून टाकाव्यात, की चट चट साऱ्या चांदण्या चाटून टाकाव्यात, अशा प्रकारचा हा तुमचा हावरेपणा नजरेस येत आहे. बघा, श्रीकृष्णाला फ्रस्ट्रेट झालेला जो अर्जुन आहे तो कसं बोलतोय. ज्याप्रमाणे भोग जास्ती घेऊ लागले असता काम वाढतो, किंवा विस्तवाला जो जो लाकडे लावतो तो विस्तव जास्त भडकतो, त्याप्रमाणे सर्व जगाला खात असताना तुमची तोंडे खा खा करीत उठलेली आहेत. वणव्यात कवठ टाकले असता त्याला ते पुरत नाही. कवठ छोटं वणव्यात टाकलं त्याला काय पुरतं ते? त्याप्रमाणे आपले एकच तोंड केवढे पसरले आहे पहा, की त्याच्या जिभेच्या टोकाला त्रिभुवन सुद्धा पुरत नाहीये. म्हणजे एका तोंडाची जर ही वाट असेल, तर तुमच्या अगणित तोंडांना इतकी त्रिभुवने कुठून आणायची? त्यांना खाद्य मिळत नसून इतकी पुष्कळ का उत्पन्न केली आहेत? एवढी पुष्कळ तोंडे तुम्ही का उत्पन्न केली आहेत? अर्जुन पूर्णपणे भयभीत झालेला आहे. फ्रस्ट्रेट होऊन, थोडंसं चिडून भगवंताचे प्रश्न विचारत आहेत. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. आता इथून पुढे आपण वाचन करणार आहोत. बघा, भगवंताच्या या विश्वरूपाच्या मुखामध्ये सर्व सृष्टी प्रविष्ट होत आहे. मग या सगळ्या सृष्टीचा, या सगळ्या पृथ्वीचा नाश होणार आहे का? जर नाश त्यावेळेस झाला असेल, तर मग आपण कसे जिवंत आहोत? आपली उत्पत्ती कुठून झाली? किंवा या सगळ्या
सगळेजण ज्या मुखात जात आहेत, नष्ट होत आहेत. मग पांडव सुद्धा जातील का? अर्जुन सुद्धा जाईल का? सगळ्यांचाच नाश होईल का? त्या सगळ्यांची उत्तरं आपण आजच्या भागात आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. भाग नंबर 18, ओवी नंबर 334 आपण वाचूयात आणि तिथून पुढे जाऊयात. आगा हा लोकू बापुडा, जाहला वदन ज्वाला वरपडा, जैसी वणवे याची या वेढा, सापडती मुरगे. आता तैसे या विश्वा जाहले, देव नवे हे कर्म आले, का जगजळाचा पांगिले, काळे जाळे. आता इये अंग प्रभेची या वागुरे, कोणीकडून निगजिले चराचरे, ही वक्त्रे नोहेते जोहरे, ओढावली जगा. आगी आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळीजे ते नेणे, परिजया लागे जया प्राणी, सुटिका जी नाही. ना तरी माझेनी तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काय जाणे, का आपुलिया मारा नेणे, विष जैसे. तैसी तुझ काही, आपुलिया उग्रपणाची सोची नाही, परी एकीकडले मुखी खाई, हो सरली जगाची. ज्याप्रमाणे चोहोकडून वणवा लागून मध्ये हरिणे सापडावीत. जंगलाला आग लागली, सर्व करून आग लागलेली आहे, मध्ये हरणे सापडावीत, कुठंच पळायला जागा नाहीये. त्याप्रमाणे सर्व जग तुमच्या या वदनरूपी ज्वालांच्या मध्ये सापडले आहे. या जगाच्या सर्व बाजूंनी त्या मुखामधून येणाऱ्या ज्वाला आहेत आणि मध्ये हे जग सापडलेलं आहे, पृथ्वी सापडलेली आहे. या विश्वाची स्थिती अशी झाली आहे की तुम्ही देव नसून या विश्वरूपाने त्यांचे कर्मच ओढवले आहे. देव म्हणजे काय? सृष्टीचा तारणहार, पालनहार, म्हणजे जन्म देणारा. आपण म्हणतो ना, ज्यानं जन्म दिला, ज्यानं चोच दिली, तो दाणा देणारच. तो म्हणजे कोण? तो म्हणजे देव. तर देव ही सृष्टी जन्मास घालतो, जगवतो. आणि तुम्ही तर उलटच करत आहात. काय करत आहात? की तुम्ही काळ झालात की काय? तुम्ही देव नसून या विश्वरूपाचे कर्मच ओढवले आहे असं वाटतंय. किंवा जगरूपी जळचरांना तुम्ही तुमचे वदनरूपी काळजाळेच पसरले आहे. म्हणून तुमच्या विश्वरूपाच्या तेजरूपी जाळ्यातून स्थावर जंगम वस्तूंनी कोणीकडून बाहेर पडावे? सर्वकडून, सगळीकडून ज्वाला आहेत. मग या सृष्टीतल्या प्राण्यांनी कुठून बाहेर पडावं? कुठला मार्ग शिल्लक नाहीये. ही तुमची तोंडे नसून जगाला लाक्षाग्रहाकडेच ओढवलेली आहेत. आता लाक्षाग्रहाची कथा आपण ऐकलेली आहे की पांडवांना लाक्षाग्रहात ठेवलेलं होतं आणि दुर्योधनाने योजनेनं त्या लाक्षाग्रहाला आग लावली. तसं झालेलं आहे. हे विश्व म्हणजे लाक्षाग्रह झालेला आहे आणि चोहीकडून तुमच्या मुखातून येणाऱ्या ज्वाळा, आग. लाक्षाग्रह जसं जळून खाक झालं, तसे जग जळून खाक होणार की काय? आणि त्यातून स्थावर जंगमाने कोणीकडून बाहेर पडावे? ही तुमची तोंडे नसून जगाला लाक्षाग्रहाकडेच ओढवलेली आहेत. आपल्या प्रखर तेजाने प्राणी मात्रांची अंगे कशी पोळतात हे अग्नीला समजत नाही. जसं बघा, उन्हाळ्याच्या दिवसात ऊन एवढं तापतं, एवढं ऊन प्रखर होतं की आपल्या अंगाची लाही लाही होते, आपल्या अंगाला चटके बसतात. पण ते उन्हाला काय समजतं का हो? यांना चटके बसायला लागलेले आहेत. ऊन आपलं आपलं काम चालूच असतं त्याचं.
सूर्य आग ओकतच असतो, आपल्याला चटके बसतच असतात. तसंच इथे सांगितलेलं आहे की आपल्या या प्रखर तेजाने प्राणी मात्रांची अंगे पोळत आहेत. आणि ही अग्नीला काही थोडीच समजतं त्याप्रमाणे, परंतु त्याला त्याचा स्पर्श होतो, त्याला मात्र प्राण गेल्याशिवाय राहत नाही. ज्या ज्या प्राण्यांना या अग्नीचा स्पर्श होतो, त्याचा प्राण गेल्याशिवाय राहत नाही, किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला कसे मरण येते हे जसे शस्त्राला माहीत नसते, अथवा आपल्या सेवनाने लोकांचे प्राण कसे हरण होतात हे जसे विश्वाला माहीत नाही, त्याप्रमाणे तुमच्या मुखाच्या प्रखरपणाची तुम्हाला आठवण नाही, परंतु तुमच्या या अलीकडील मुखातच सर्व जग नाश पावले आहे. काय म्हणतात बघा, की आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला कसे मरण येते हे शस्त्राला थोडी माहिती असतं, शस्त्रालाही माहित नसतं. किंवा आपल्या सेवनाने लोकांचे प्राण कसे जातात हे विषाला थोडी माहिती असतं, विषालाही माहिती नसतं. त्याप्रमाणे तुमच्या मुखाच्या प्रखरपणाची तुम्हाला आठवणच नाही. भगवंता, तो प्रखरपणा कमी करा. परंतु तुमच्या या अलीकडील मुखातच सर्व जग नाश पावले आहे. देवा, आत्मा म्हणून ज्याला म्हणतात तो तुम्ही एकच असून सर्व विश्वाचे व्यापकही आहात. मग आमचा नाश करण्यास का प्रवृत्त झालात? अर्जुनाचा प्रश्न काय आहे की तुम्ही आमचा नाश करण्यास प्रवृत्त का झाला आहात? असं व्हायला नाही पाहिजे, कारण आत्मा म्हणून ज्याला म्हणतात तो तुम्हीच आहात. कणाकणात देव आहे, मनामनात देव आहे, आपण असं म्हणतो. सर्वत्र जर जे देव आहे तर देवांचाच नाश देव कसा करेल? म्हणजे तुम्ही सर्व विश्वव्यापक आहात, मग असा आमचा नाश करण्यास प्रवृत्त का झालेला आहात? आगा आत्मा तू एकू सकळ विश्वव्यापकू, तरी का आम्हा आतंकू तैसा वेडवलासी, तरी मिया सांडली जीवत्वाची चाड, आणि तुवाही ना धरावी भीड, मनी आहे ते उघड बोल पा सुखे. किती वाढविसी या उग्र रूपा, अंगीची भगवंतपणी आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाही. आता मात्र अर्जुन पुरता घाबरून गेलेला आहे. त्याला आता कळून चुकलेलं सर्व जग नष्ट होतं तर आपलं काय होणार आहे? बघा, कितीही शूर असला, कितीही दिलदार असला मनुष्यांना ज्यावेळेस स्वतःच्या जीवावर येतं त्यावेळेस तो स्वार्थी बनतोच. एक गोष्ट आहे, लहानपणी आपण ऐकली असेल की माकडीण जी असते ती माकडीण आपल्या पिलांना एकदम प्राणाच्या पलीकडे सांभाळत असते. एक दिवस काय होतं, नदीला पूर येतो, चोहू बाजूने पूर येतो आणि मध्येच माकडीण आणि तिची पिल्ले अडकतात. आता सगळीकडून पाणी यायला लागतं, पाणी पायाला लागतं. ती मुलांना कडेवर घेते, त्याच्या मुलाला कडेवर घेते. पाणी कमरेपर्यंत येतं, मग मुलाला खांद्यावर घेते. पाणी छातीपर्यंत गळ्यापर्यंत येतं, मग मुलाला डोक्यावर घेते. पण पाणी ज्यावेळेस नाकाच्या वर जायला लागतं त्यावेळेस ती ते मुलाला पायाखाली घेते आणि स्वतः उंच होते. म्हणजे ज्यावेळेस प्राणांती संकट येतं त्यावेळेस मनुष्य अतिशय स्वार्थी होतो. मग सगळे भाव, सगळे बंधन, सगळे पाश
सगळे नाती सर्व विसरून मनुष्य फक्त स्वतःच्या जीवाचा विचार करायला लागतो. तोच प्रकार इथं अर्जुनाच्या बाबतीत झालेला आहे. काय म्हणतोय अर्जुन आता बघा. देवा आत्मा म्हणून ज्याला म्हणता तो तुम्हीच. हा एकच असून सर्व विश्वाचे व्यापक आहात. मग आमचा नाश करण्यास का प्रवृत्त झाला? मी तर आपल्या जीवाची आशा सोडलेली आहे. आणि तुम्हीही भीड न धरता तुमच्या मनात जे काय असेल ते खुशाल उघडपणे सांगा. अर्जुन काय म्हणतो, मी माझ्या जीवाची आता आशा सोडून दिलेली आहे. सगळं जग जग डोळ्यासमोर जळून खाक होत आहे. तुमच्या मुखात विलीन होत आहे. मी थोडी जगणार आहे. माझ्या जीवाची आस मी सोडून दिलेली आहे, पण तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे सांगा. तुम्ही आपल्या विश्वरूपाचे उग्रपण किती वाढवणार? अजून किती तुमचं उग्रपण वाढवणार आहात? एवढं जे विशाल रूप आहे, एवढे जे उग्र रूप आत्ताच आहे, त्याचं उग्रपणा तुम्ही अजून किती वाढवणार आहात? देवा, तुमच्या अंगी जो जगाचा पालनकर्तेपणा आहे त्याची तरी आठवण ठेवा. आपण काय म्हणतो देवाला, देव हा जगाचा पालनकर्ता आहे, सृष्टीचा रक्षक आहे. मग हा रक्षकच भक्षक कस काय झाला? सृष्टीचा, या जगाचा, या त्रिभुवनाचा, या प्राणीमात्राचा पालनकर्ता जो आहे तोच या सृष्टीला जाळून टाकायला कस काय प्रवृत्त झाला? आणि तुम्ही पालन करते आहात याची तरी आठवण ठेवा, याची तरी जाण ठेवा. अर्जुन चिडलेला आहे, कारण स्वतःच्या जीवावर बेतलेला आहे. तुम्ही या सृष्टीचे, या जगाचे पालन करते आहात याची तरी आठवण ठेवा. निदान निदान माझ्यावर तरी कृपा करा. बघा, जीवाशी जर संकट आलं तर शेवटी मनुष्य स्वार्थी होतो. तेच इथं झालेलं आहे. त्या सर्व जगाचं तुम्ही पालन करते आहात याची आठवण ठेवा. निदान निदान माझ्यावर तरी कृपा करा, म्हणजे मला तरी सोडा, बाकीचे जाऊ द्यात. म्हणजे ज्यावेळेस माकडिणीच्या नाकाच्या वर पाणी गेलं त्यावेळेस तिनं तिचं जे प्रिय पिल्लू होतं त्याला तिनं पायाखाली घेतलं. तसंच अर्जुन काय म्हणतोय, सगळ्या जगाचं जे काय होईल ते होऊ देत, आता निदान माझ्यावर तरी कृपा करा, मला तरी वाचवा. आता श्लोक नंबर 31 त्याचा आपण श्लोकार्थ बघूयात. बघा, अतिशय इंटरेस्टिंग अशी ही ज्ञानेश्वरीचा भाग सुरू आहे. अध्याय नंबर 11 चालू आहे. सर्व जगाचा नाश होऊ लागलेला आहे. सर्व जग या विश्वरूपाच्या मुखामध्ये नद्या जशा समुद्राला जाऊन मिळतात तसे हे विश्व, या विश्वातले सगळे प्राणी मात्र, सगळे हत्ती घोडे सैन्याच्या सैन्य सगळं त्रिभुवन त्या मुखामध्ये, त्या मुखाच्या अग्नीमध्ये विलीन होत आहे. पुढं काय होणार ते आपण बघूयात. हे प्रभो, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही प्रसन्न व्हा. उग्र धारण केलेले असे तुम्ही कोण आहे ते मला सांगा. तुम्ही सर्वांचे आदी आहात. त्या तुम्हाला मी विशेष विशेष जगण्याची इच्छा करतो. आमचा हेतू तुमचा हेतू मला काहीच कळत नाहीये. अर्जुन काय म्हणतो नीट लक्षात घ्या. हे प्रभो, तुम्हाला नमस्कार असो. एवढं अकराळ विक्राळ रूप धारण केलेले भगवंत आहेत. नमस्कार करण्याशिवाय दुसरा इलाजच नाहीये. तुम्ही प्रसन्न व्हा. उग्र धारण केलेले असे तुम्ही कोण आहात ते मला सांगा. तुम्ही प्रसन्न व्हा, थोडं खुश व्हा. तुम्ही हे जे उग्र रूप धारण केलेले आहे असं तुम्ही कोण आहात ते मला सांगा. हे तुम्हीच आहात का? भगवंत कसा असतो, दयाळू असतो, कणवाळू असतो, आपले संकट हरण करणार असतो, त्याला आपण देव म्हणतो. मग हे देवाचं रूप आहे का? तुम्ही एवढं एवढं उग्र रूप का धारण केलेलं आहे? तुम्ही नेमकं कोण आहात हे सांगा. तुम्ही सर्वांचे आदी आहात.
सर्वांचा जन्म तुमच्यापासून झालेला आहे. त्या तुम्हाला मी विशेष विशेष जगण्याची इच्छा करतो. तुमचा हेतू मला काहीच कळत नाही. नेमकं का चाललंय? देवानं सगळं विश्व जाळून टाकावं, सगळ्याचा आदी करता. सर्व जे जग ज्याच्यामधून उत्पन्न झालं, त्याला सगळं जाळायला तुम्ही का निघालेला आहात? तुमचा हेतू मला काही समजत नाहीये. बघा, भगवंत हेतूशिवाय दुसरं कधीही काही करत नाहीयेत. मग यात हेतू तरी काय? कुणालाच लक्षात येत नाही. अर्जुनाला पण लक्षात येत नाहीये. काय हेतू आहे भगवंताचा? हे लक्षात घेण्यासाठी आपण ओळ वाचूयात 476 ओवी. तरी एक वेळ वेदवेद्या जी त्रिभुवने आद्या विनवणी विश्वसंध्या ऐके माझी ऐसे बोलोनी वीरे चरण नमस्कार आलिरे शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारिजो मिया होवावया समाधान जी पुसले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळतची उठलसी. पश्चाताप झालेला आहे अर्जुनास. त्यानं जो हट्ट केला त्याचा पश्चाताप झालेला आहे. पश्चातापाचे अश्रू अर्जुनाच्या डोळ्यातून वाहत आहेत. काय म्हणतोय बघा, की मी जो तुम्हाला विश्वरूप धारण करण्यासाठी हट्ट केला, माझी इच्छा प्रकट केली, त्याचा मला पश्चाताप होत आहे. अहो वेदवंद्य त्रिभुवनायक आद्य विश्ववंद्य महाराज, माझी एवढी म्हणजे काय, हे भगवंता माझी एवढी विनंती ऐका. याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवले आणि म्हणाला. नतमस्तक झाला अर्जुन. करणार काय? सर्व जग गिळून टाकायला निघालेले भगवंत आहेत, त्यांच्या पायावर मस्तक ठेवून अर्जुन काय म्हणतो, देवाधिदेवा माझी विनंती ऐका. हात जोडले, मस्तक पायावर आदळलं आणि काय म्हणतो, देवाधिदेवा माझी विनंती ऐका. काय विनंती करतो बघा, मला समाधान व्हावे म्हणून विश्वरूप दाखवा. असे मी म्हटलो तो तुम्ही एकदम त्रिभुवनाला मिळण्याच्या हेतूने मोठे भयंकर रूप धारण केले. भगवंता मी माझे समाधान व्हावे म्हणून विश्वरूप दाखवा असं म्हटलो, तर तुम्ही एकदम विश्वरूपाला मिळण्याच्या हेतूने मोठे भयंकर रूप धारण केले. तर तुम्ही कोण आहात? अशी इतकी भयंकर तोंडे तुम्ही का धारण केली? आणि त्याचप्रमाणे या सर्व हातात शस्त्रे कशा करता घेतली आहेत? अर्जुनाला काही थांग पता लागत नाही या गोष्टीचा. हातात शस्त्र का घेतलेले आहे? एवढं जे विश्वरूप अकराळ विक्राळ विश्वरूप का धारण केलं आहे? एवढी महाभयंकर तोंडे का धारण केलेली आहेत? असा प्रश्न अर्जुन भगवंतास विचारत आहे, श्रीकृष्णास विचारत आहेत. महाराज वारंवार रागवून गगनापेक्षा अधिक उंच होऊन व डोळे लाल करून भीती का दाखवतात? तुम्ही आम्हाला भीती का दाखवतायत? वारंवार तुम्ही रागावत आहात, गगनापेक्षा अधिक उंच होत आहात, डोळे लाल करीत आहात आणि अशा रीतीनं तुम्ही आम्हाला भीती का दाखवत आहात? तुमचा हेतू तरी काय? देवा, या ठिकाणी तुम्ही यमाचा हेवा करता का? यमाचं काम काय? मृत्यू देणं. यमाचा हेवा करता का? म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू तुम्ही द्यायला लागलेले आहात. असं का करता? असे उग्र रूप धारण करण्याचा तुमचा काय हेतू आहे तो तरी सांगा. कशासाठी तुम्ही एवढं उग्र रूप धारण केलेलं आहे? तुमचा हेतू काय तो तरी सांगा. असे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, आता काय झालं, हा जो फ्रस्ट्रेट झालेला
अर्जुन आहे, दुःखी झालेला आहे, कष्टी झालेला आहे, थोडासा चिडलेला आहे आणि संभ्रमात आहे की असं हे विश्वरूप का धारण केलं? सर्व जगाला का गिळून टाकायला लागलेले आहेत? सर्व जगाचे पालन करते तुम्ही. आधी तुम्ही तुमच्यापासून सर्व जगाची निर्मिती तुम्ही केली आणि तेच तुम्ही नष्ट करायला काय का कसं का करायला लागलेला आहात तुम्ही? एवढी अकराळ विकराळ आणि एवढं उग्र रूप का कशासाठी धारण केलेलं आहे? आणि हे सगळं ऐकून झाल्यानंतर श्रीकृष्ण काय म्हणतात बघा. श्रीकृष्ण म्हणतात, मी कोण आहे व कशा करता उग्ररूप धारण करून एवढा मोठा झालो एवढा मोठा झालो आहे, हेच तुझे म्हणणे आहे ना? भगवंत प्रतिप्रश्न करतात की मी एवढं उग्र रूप का धारण केलेलं आहे, एवढा मी मोठा का झालेलो आहे, हेच तुला जाणून घ्यायचं ना? आता श्लोक नंबर 32. आता या 32व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात ते ऐकूयात. एवढं उग्र रूप का धारण केलेलं आहे, एवढं मोठं रूप का धारण केलेलं आहे, त्याचं उत्तर भगवंत या 32व्या श्लोकामध्ये देणार आहेत. आपण 32व्या श्लोकाचा श्लोकार्थ वाचूयात. श्री भगवान वाच, म्हणजे भगवान म्हणतात, जगाचा क्षय करणारा वाढलेला काळ तो मी आहे. जगाचा क्षय करणारा म्हणजे जगाचा अंत करणारा जो काळ आहे तो मी आहे. प्राण्यांचा संहार करण्यास्तव मी येथे प्रवृत्त झाले. प्राण्याचा संहार, प्राण्यांना मारून टाकण्यासाठी मी तर प्रवृत्त झालेलो आहे. उभय सैन्यांमध्ये जे उभे आहेत ते सर्व तू खेरीज करून जगणार नाहीत. काय विधान आहे बघा भगवंताचं. दोन्ही सैन्यात असणारे सगळे लोक सगळे मरणार आहेत. तू सोडून, अर्जुना तू सोडून सगळे मरणार आहेत असं जर भाकीत भगवंत स्वतःहून जर तोंडानं सांगत असतील तर अर्जुनाची काय अवस्था झाली असेल ते ऐकून. अर्जुन घाबरला असणार आहे नक्कीच. 451वी ओवी. तरी मी काळूगा हे पुढे लोक संहारावया लागी वाढे सैन्य पसरलिया आहाती तोंडे आता ग्रासीन हे अघवे. एथ अर्जुन म्हणे कटाकटा, अर्जुन म्हणे कटकटा, उबलिग्यो मागिल्या संकटा, म्हणून आळविला तव ओखटा, उधाईला हा. देवीची कठीण बोले आस तुटी, अर्जुन होईल हिंपुटी, म्हणून सवेची म्हणे किरीटी, अरी आन एक असे. तरी आताचिये संहार वाहरे, तुम्ही पांडव असा बहिरे, तेथ जात जाता धनुर्धरे, सावरले प्राण, होता मरण महामारी गेली, तो मागुता सावधू जाहली, मग लागला बोला चित्त देऊ, आहोती ऐसे. काय म्हणतात बघा. तर खरोखर मी काळ आहे. भगवंत बोलू लागलेले आहेत. काय म्हणतात भगवंत, मी खरोखर काळ आहे व लोकांचा संहार करण्याकरता मोठा वाढून चहूकडे तोंडे पसरली आहेत आणि आता मी सर्व विश्वाला गिळून टाकेल. या वाक्यामध्ये स्पष्टपणे भगवंतांनी त्यांचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. काय म्हणतात भगवंत, मी खरोखर काळ आहे. आपण म्हणतो ना, काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती. काळ म्हणजे काय? मृत्यू. तर भगवंत काय म्हणतात, मी काळ आहे व लोकांचा संहार करण्याकरता, सर्व लोकांना नष्ट करण्याकरता मोठा वाढून चहूकडे तोंडे पसरलेले आहेत.
आणि आता मी सर्व विश्वाला गिळून टाकेन. संपूर्ण विश्वाला मी गिळून टाकणार आहे. तर काय घडणार आहे पुढं? सर्व पृथ्वी राहते का नाही? अर्जुन राहतो का नाही? पांडव राहतात का नाही? सर्व पृथ्वी गिळून टाकणार की काय भगवंत? बघूयात आता पुढं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे रे, मागल्या संकटाला त्रासून याची प्रार्थना केली, तो हे उलट जास्तच भयंकर असे संकट प्रकट झाले. अर्जुन काय म्हणतो, अरे रे, मी आगीतून फुफाट्यात पडलो. संकट होते म्हणून भगवंताचा धावा केला, भगवंताची प्रार्थना केली, तर हे उलटच झालं. जास्तच भयंकर असे संकट प्रकट झाले. छोट्या संकटातून मोठ्या संकटात गेलो असं झालं. आपल्या अशा कठोर भाषणाने अर्जुन खिन्न होईल म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा म्हणाले. श्रीकृष्णाने काय म्हणलं की मी काळ आहे, जगाचा संहार करण्याकरता आलो, सर्व जग मी गिळून टाकणार आहे. असे माझे भाषण ऐकून, हे कठोर भाषण ऐकून अर्जुन खिन्न झाला, दुःखी होईल म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा म्हणाले. काय म्हणतात बघा, पण एक सवड आहे. मी सर्व जगाला गिळून तर टाकणारच आहे, पण एक सवड आहे. सवड म्हणजे काय? एक सोल्युशन आहे. काय? ती ही की तुम्ही पांडव संहार रूपी लाक्षागृहातून निभाला. तुम्ही पांडव लोक जे लाक्षागृहाला आग लागली त्यातून तुम्ही वाचला. एवढे ऐकताच अर्जुनाच्या जीवात जीव आला. निभाल म्हणजे वाचाल. तुम्ही पांडव संहार रूपी लाक्षागृहातून वाचाल म्हणजे मी जी सर्व पृथ्वी गिळण्यास निघालेलो आहे त्यातून तुम्ही वाचणार आहात. सर्व पांडव वाचणार आहात म्हणजे भगवंत फक्त पांडवांना अभय देणार आहेत, बाकी सर्व जगाला गिळून टाकणार आहेत. एवढे बोलताच अर्जुनाच्या जीवात जीव आला. अर्जुन म्हणला, अर्जुनाला हुश्य झालं, आपण वाचणार म्हणून अर्जुनाला हुश्य झालं, सुटलो रे बाबा असं वाटू लागलं. तो मृत्यूरूप महामारीच्या तडाख्यात सापडला होता. पण हे शब्द ऐकताच पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाचे बोल लक्षपूर्वक ऐकू लागला. जीवावर बेतल्यामुळे त्याचं कोणीकडे लक्षच नव्हतं. काय होणार कुणाला माहिती. पण ज्यावेळेस भगवंत म्हणतात तुम्ही पृथ्वी गिळणार आहे, पण तुम्ही पांडवांना सोडून, पांडवांना सोडून तुम्ही वाचणार आहात असं म्हटल्याबरोबर त्याच्या जीवात जीव आलेला आहे. ऐसे म्हणिजत आहे देवे, अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे. एर नाही मी अगवे, सरलो ग्रासू. वज्रानळी प्रचंडी, जैसी घापे लोणियाची अंडी. तैसे जग हे माझिया तोंडी, तुवा देखिले जे. तरी मया माझारी काही, भरवसेनी उरणे नाही. ये वयांची सैन्ये पाही, वल्गिजत आहाती. ऐशा चतुरंगाचिया संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा. वाटी वेचिया मंदा, वळंघळे जे. म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आणि वाहुनी मृत्यू ते मारू. आणि जगाचा भरू घोटूया. अर्जुनाच्या जीवात जीव आलेला आहे. भगवंत म्हणतात तुम्हा पांडवांना सोडणार आहे मी, तुम्ही यातून वाचणार आहात. निभाल म्हणजे तुम्ही वाचणार. त्यामुळे अर्जुनाच्या जीवात जीव आलेला आहे. आणि मग देव काय म्हणतात बघा, अर्जुना अरे तुम्ही पांडव हे माझे आहात, तुम्ही माझे आहात. मी तुम्हाला कसं मारणार? तुम्ही माझे आहात.
हे ध्यानात ठेवा. बाकी या सर्व जगाला मी गिळण्याकरता प्राप्त झालेलो आहे. सर्व जगाला मी गिळण्याकरता तुम्ही सोडून सर्व जगाला गिळण्याकरता मी तत्पर झालेलो आहे. मी सिद्ध झालेलो आहे. प्रलय काळाच्या प्रचंड अग्नीत लोण्याचा गोळा घातल्यावर तो जसा नाश पावतो, त्याप्रमाणे माझ्या तोंडात सर्व जग गेलेले तू पाहिलेच आहेस. जसं लोण्याचा गोळा अग्नीत टाकल्यानंतर तो जसा नष्ट होतो, तसं ही सर्व पृथ्वी, हे सर्व जग माझ्या तोंडात गेलेलं तू पाहिलेलेच आहेस. तर त्या सर्व जगाचा नाश होईल हे तू निसंशय समज. सर्व जगाचा नाश होणार आहे तो, हे निसंशय, तो यात संशय ठेवूच नको. हे सर्व जग व्यर्थ वालगना करीत आहे. अशा चतुरंग सेनेच्या सेनापतीच्या बळावर कृताताबरोबरही जे स्पर्धा करतात व पराक्रमाच्या गर्वाने जे चढून गेले आहेत, ते म्हणतात की आम्ही सृष्टीवर प्रतिसृष्टी निर्माण करू. भगवंत काय म्हणतात बघा, अशा चतुरंग सेनेच्या सेनापतींच्या बळावर कृताताबरोबर जे स्पर्धा करतात, जे स्पर्धा करीत आहेत कुणाशी? चतुरंग सेनेच्या सेनापतींशी. व पराक्रमाच्या गर्वाने जे चढून गेलेले आहेत, गर्वाने ज्यांच्या छात्या फुगलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यात, त्यांच्या मेंदूमध्ये गर्वाने घर केलेलं आहे. ते म्हणतात की आम्ही सृष्टीवर प्रतिसृष्टी निर्माण करू. असे जे गर्वाने ग्रासलेले जे लोक आहेत, ते काय म्हणतात, आम्ही या सृष्टीवर प्रतिसृष्टी, दुसरी सृष्टी निर्माण करू. पैजेने मृत्यूला मारू. जो मृत्यू येतो ना आपल्याला, त्याला सुद्धा मारून टाकू, असं म्हणतात. असे जे म्हणतायत. व बाणाने वाऱ्याला हालू देणार नाही. बाणाच्या अशा भिंती उभा करू की वारा सुद्धा हलणार नाही. हे असे जे वालगना करणारे हे जे सर्व या ठिकाणी मिळालेले सैन्य वीरवृत्तीच्या बळावर मोठ्या डौलाने बोलत आहे की यमही आमच्या पुढे तुच्छ आहे. हे जे गर्वानं भ्रमिष्ट झालेले लोक आहेत, ते काय म्हणत आहेत की हा यम सुद्धा आमच्या समोर तुच्छ आहे, याला काही किंमत नाहीये. शस्त्रापेक्षाही ज्यांचे बोल अति तिखट आहेत, पृथ्वी सगळीची या गिळू, आकाश वारीच्याही जाळू, की बाणावरी खिळू वारया ते. हे जे मिळून या मेळे, कुंठित वीरवृत्तीचे निबळे, जयावरी जगदळे वाखाणे जयाती. बोल हाती हेरावुनीही तिखट, दिसती अग्निपरिसी दासट. मारकपणे काळकूट महुर म्हणत, तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे. जाण पोकळीचे पोडवळे, आगा चित्रीचे पुतळे, वीर हे देखे. हा गा मृगजळाचा पूर आला, दळ नव्हे कापडाचा साप केला. या शृंगारून या खाला, मांडलिया पै. हे सर्व या ठिकाणी मिळालेले सैन्य वीरवृत्तीच्या बळावर मोठ्या डौलाने बोलत आहे की यमालाही आमच्या पुढे, यम ही आमच्या पुढे तुच्छ आहे. शस्त्रापेक्षाही ज्यांचे बोल अति तिखट आहेत, हे जे गर्वानं भ्रमिष्ठ झालेले लोक आहेत, त्यांचे शस्त्रापेक्षाही त्यांचे बोल अति तिखट आहेत, जे अग्नीपेक्षाही दाहक आहेत व मारण्याच्या कामात काळकूट विषाला मधुर असे म्हणतात. तर जसे गंधर्व नगरीचे लोट किंवा पोकळीचे भेंडोळे अथवा चित्रातील पुतळे असावेत, त्याप्रमाणे हे वीर निर्जीव आहेत असे समज.
हे जे वीर आहेत ना, जे कौरवांच्या सेनेत आहेत, ते काय म्हणतात, यम सुद्धा आमच्या पुढे तुच्छ आहे. आम्ही वारा अडवू वगैरे वगैरे जे वाल्गना करणारे लोक आहेत ना, ते ते कसे आहेत, तर ते चित्रातील पुतळे आहेत असे समज, असं अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. ते गंधर्व नगरीचे लोट किंवा पोकळीचे भेंडोळे अथवा चित्रातील पुतळे आहेत आणि ते निर्जीव आहेत असे समज. अरे असा मृगजळाचा पूर यावा तद्वत हे सैन्य आहे. मृगजळाचा जसा पूर यावा तसे हे सैन्य आहे. मृगजळ म्हणजे खरोखरचं पाणी असतं का? नाही, ते आभास असतो. तसं हे सैन्य म्हणजे आभास आहे. अथवा कापडाचा साप करावा. कापडाचा साप कधी चावतो का? कापडाचा साप चावल्यावर आपण कधी मरतो का? त्याचं विष आपल्याला बाधतं का? नाही. तसे हे कापडाचे साप आहेत. हे जे वीर आहेत ना, हे कापडाचे साप आहेत. त्यांना घाबरायचं काही कारण नाहीये. आणि अलंकार घालून बाहुली उभी करावी, तसे हे सैन्य आहे. हे कौरवांचे जे सैन्य आहे, ते भावले आहेत. अलंकार घालून बाहुल्या उभा कराव्यात, तसे हे सैन्य आहे. बघा, भगवंत त्यांनी जे ह्या विश्वाचा नाश करत आहेत, सर्वांना गिळून टाकत आहेत, सर्वांना आगीच्या भक्ष्यस्थानी घेऊन जात आहेत, मुखाच्या आगीने सर्वांना नष्ट करत आहेत, याचे कारण इथे सांगितलेले आहेत. या श्लोकामध्ये आपल्याला त्याचं कारण लक्षात येतं. हे कारण पूर्ण झाले का? नाही आहे. अजून हे अर्धवट आहे. आता उरलेलं कारण काय आहे? कशामुळे भगवंत असं करत आहेत? त्यांनी स्वतः जी सृष्टी तयार केलेली आहे, ती सृष्टी जाळून का टाकत आहेत भगवंत? तर त्याची अजून उत्तरे आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. बोला कुंडली वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.